चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। 16,95,060 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरोपीकडून जप्त। फिर्यादी श्री परेश मुकेश कोठारी वय 35 वर्ष, शहादा येथून शिरपूरला काली पिली वाहन हिच्यात बसून सोन्याचे दागिने विक्री करणे कामी जात असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या एका अज्ञात इसमाने यांनी गाडीच्या कॅरीवर ठेवलेल्या बॅगेतून एकूण 18,56,310 रुपये किमतीचे एकूण 215.85 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले म्हणून सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वरील गुन्ह्यात फिर्यादी सांगितल्याप्रमाणे वर्णनाचा इसम हा शहादा शहरातील धान्य मार्केट परिसरात संशयितरित्या फिरत असताना दिसून आल्याने त्या इसमाचा शोध घेऊन गुन्ह्यासंबंधी विचारपूस करण्याबाबत पथकास आदेशित केले। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर इसमाचा शोध घेत असताना सदर इसम हा धान्य मार्केट परिसरातील मागील बाजूस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव मगन शिमा वसावे वय 24 वर्ष असे सांगितले। त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने 2-3 महिन्यापूर्वी शहादा शिरपूर रस्त्याने कालीपिली वाहनात बसला असताना त्याच्या शेजारी बसलेल्या एका इसमाने गाडीच्या कॅरीवर ठेवलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले। सदर इसमास सारंगखेडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देऊन त्यास गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील गेलेल्या मालापैकी 16,95,060 रुपये किमतीचे 197.10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे, पोलीस उपनिरीक्षक किरण बाहे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमडेरे, पोलीस नाईक विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोलीस शिपाई शोएब शेख, सतीश घुले, भरत उगले यांचे पथकाने केली आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नंदुरबार।